मॉर्निंग फ्रेंड्स. मी आत्ता उभा आहे तो कल्याणी नगर च्या जवळपास. हा समोर जर दिला हा या बाजूला कल्याणी नगर आहे आणि हा कल्याणी नगरचा ब्रिज. या कल्याणी नगरवरनं हा ब्रिज इकडे कोरेगाव पार्ककडे जातो. याच्या अगोदरचे व्हिडिओ आपण जे पाहिले ते इथपर्यंत पाहिले होते, म्हणजे या कल्याणी नगरपाशी. आणि आज जे आपण जाणार आहोत असं माझ्या मागच्या बाजूने या ब्रिजच्या पलीकडून मुंडव्याकडे म्हणजे ह्या नदीच्या कडेकडेने मुंडव्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न जाऊयात आपण. आता इकडे हा नवीन ब्रिज सुरू होतो आहे, त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे अजून. आणि या दिशेने आपण असं जाऊयात. या दिशेने आपण सरळ गेलो की मुंडव्यापर्यंत पोहोचू शकतो. चला तर. आता हा जो ब्रिज दिसतो हा क्रॉस करून पुढे आलो आपण आणि असं इकडे पुढे मुंडव्याकडे निघालेलो आहे. हे समोर जे दिसत असेल तर वेस्टिन हॉटेल आणि हे आपलं मुळा मोठा नदी जी संगम घाटाकडनं आलेली आहे. पलीकडच्या बाजूला कामं कमी दिसत आहेत मला. आणि या दिशेने आपण आता निघालो मुंडव्याच्या दिशेने. मुंडव्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. इनफॅक्ट इथे तर अजून बरीचशी कामं व्हायची आहेत कम्पॅरेटिव्हली आपण जसे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले तशी. या 3 नदी सुधार हा मुळा मोठा नदी सुधार प्रकल्पाचे जर आपण 3 टप्पे केले तर पहिला टप्पा होतो तो संगमवाडी ते बन गार्डन. दुसरा टप्पा बन गार्डन ते येरवडा कल्याणी नगर. कल्याणी नगर कोरेगाव पार्कचा ब्रिज. आणि तिसरा टप्पा हा इथपासून ते पुढे मुंडव्यापर्यंत. तर आपण जर तुलना करायची म्हटली तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी कामं दिसत आहेत. इकडे कामं चालू असतील, मला माहिती नाही नक्की, पण जास्त काही दिसत नाही आहेत. म्हणजे अजून इथे बराच वेळ लागणार आहे. आपण असं म्हणजे कल्याणी नगरच्या दिशेने आलेलो आहेत आणि पुढे इकडे मुंडव्याकडे निघालेलो आहे. तर या 3 टप्प्यांची तुलना करायची म्हटली आपल्याला तर पहिल्या टप्प्यातलं म्हणजे संगमवाडी ते बन गार्डनपर्यंत बरीचशी कामं झालेली आहेत दोन्हीकडेनी. म्हणजे नदीच्या या दोन्ही बाजूने. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातली पण कामं बऱ्यापैकी आहेत प्रोसेसमध्ये. पण या टप्प्यातली कामं बरीच महाग असावीत असं मला वाटतं आहे. हा जो समोर दिसतो आहे हा इकडे तर खराडी ते शिवण्यापर्यंत रस्ता होतो आहे. तो ऑलमोस्ट बऱ्यापैकी रस्ता तयार झालेला आहे. आणि ते जागोजागी असे त्याचे पॅचेस जोडायची कामं चाललेली आहेत. तो इनफॅक्ट तो जातो आहे तो माझ्या डाव्या बाजूने जातो आहे. आणि आपण आत्ता निघालो आहे ते मुंडव्याच्या दिशेने. पुन्हा आपल्याला तर आपण असं आलेलो आहोत आणि पुढे इकडे निघालो आहे ते मुंडव्याच्या दिशेने. हे पाहिजे इथे आपल्याला कामाची प्रगती खूपच कमी दिसते. मी आता साधारण वडगाव शेरीपर्यंत पोहोचलेलो आहे. समोरच्या बाजूला मुंडवा आहे आणि माझ्या मागच्या बाजूला वडगाव शेरी सुरू होते ऑलमोस्ट. कोरेगाव पार्क कल्याणी नगर असं कोरेगाव पार्क नाही कल्याणी नगर आणि वडगाव शेरीची हद्द सुरू होत असावी. आणि आपण असं पुढे मुंडव्याच्या दिशेने निघालेलो आहे. मी एवढ्या करताच म्हणतो आहे की जे समोर जशी कामं आहेत तशी या बाजूला खूपच अजून कामांना वेळ लागणार आहे. जाऊयात पुढे. हे असं जर आपण तुलना करायची म्हटली तर आपण जे कामं पाहत आलेलो आहे तर इथे बऱ्यापैकी कमी एवढ्या करताच म्हणतो आहे. कारण एकच पॅटर्न सगळीकडे राबवला जाईल. म्हणजे जसा तो वॉकिंग प्लाझा समोर दिसतो आहे तसं इथे सुद्धा होईल किंवा काही. पण इथे कामाची म्हणजे खूपच
कमी प्रमाणात झालेलं आहे. आणि आपण असं निघालेलं ते मुंडव्याच्या दिशेने, म्हणजे कल्याणी नगरकडनं आलेलो आहे. हे पाहिजे ते आपल्याला दिसतात कामं चालू आहेत, पण वेग फारच कमी आहे. म्हणजे इथपर्यंत त्या स्टेजपर्यंत पोहोचायला इथं अजून बराच वेळ लागेल. आणखी थोडं पुढे आल्यानंतर मला आता नेकेड आयनी मुंडव्याचा ब्रिज दिसू लागलेला आहे. समोर दूरवर जर दिसत असेल तर तो मुंडव्याचा ब्रिज आहे. आणि पाहिलं तर तो कल्याणी नगर कोरेगाव पार्कचा ब्रिज आहे. मी ऑलमोस्ट सेंटरवर उभा आहे असं म्हटलं. आणि आपण ही मुंडव्याच्या दिशेने निघालेलो आहे. हे पहा समोर कामं चाललेली आहेत, नाही असं नाही, पण कंपॅरेटिव्हली कमी आहेत, वेग कमी आहे. कारण आपण जर तुलना करायची म्हटली तर समोर जो वॉकिंग प्लाझा आहे तसं प्रत्येक ठिकाणी होईल असं वाटतं आहे. आणि त्यामुळे इकडे कमी आहे वेग. आपण निघालो असं मुंडव्याच्या दिशेने. हे पण मी केवळ एवढ्यासाठीच म्हणतो आहे, ह्या स्टेजपर्यंत यायला ती कामं वेळ लागेल. कारण आज थोडं पुढे आल्यानंतर जर पाहू शकतो आपण, तर ह्या स्टेजपर्यंत ही कामं आलेली आहेत. कंपॅरेटिव्हली ह्या मागच्या पट्ट्यामध्ये आपण पाहिलं तर ती तितकीशी नाही आहेत. काही लिटिगेशन चालू असावीत, मला कन्फर्म माहिती नाही आहेत, त्यामुळे तिथे वेळ लागत असावा. आणि आपण असं इकडे मुंडव्याच्या दिशेने निघालो आहे. जे समोर जे दिसतं आहे तसे वॉकिंग प्लाझा, विरंगुळ्याची ठिकाणं वगैरे होत आहेत. आणि इथे बऱ्यापैकी झालेलं चालू आहे. म्हणजे ते पण समोर बऱ्याच चांगल्या प्रकारे वेगाने काम चालू आहे. आणि असं होत असावं. जाऊयात पुढे. मी आत्ता हे खाली दिसतं आहे ते नदीपात्र, आणि या नदीपात्राच्या वर अशी कामं चाललेली आहेत. आपण असं निघालेलो आहोत मुंडव्याच्या दिशेने. असे समोर दिसतं आहे तसं ठिकठिकाणी वॉकिंग प्लाझा होत आहेत, आपण पाहत आलेलो आहोत. आणि इथे सुद्धा ते पलीकडच्या दिशेला झालं आणि अलीकडच्या दिशेने सुद्धा इथे होईल. आणि मागच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर खूपच अजून कामाची प्रगती कमी आहे. आपण असं पुढे निघालो मुंडव्याच्या दिशेने. आणि पुन्हा जर मागून पाहिजे कल्याणी नगरच्या दिशेने आलेलो आहेत. आणि असं निघालोत आपण मुंडव्याच्या दिशेने. पुन्हा पहा इथे सुद्धा बऱ्यापैकी काम वेगात आहेत. तुलनात्मकदृष्ट्या मागच्या टप्प्यामध्ये पाहिलेली तिथे काही लिटिगेशन चालू असतील, मला माहिती नाही काही का कामाचा वेग आहे. जर आपल्याला माहिती नाही तर मी कुठली कॉमेंट करणार नाही आहे. जाऊयात पुढे. पण एक मात्र नक्की आहे, या बिल्डिंगच्या अलीकडून म्हणजे ती जी समोर निळ्या कलरची बिल्डिंग दिसते तिथपासून हा पूर्णपणे रस्ता ना इथपर्यंत तयार आहे, अगदी रेडी आहे. म्हणजे कुठल्या सर्व कलरिंग वगैरे होऊन सुद्धा रस्ता पूर्णपणे रेडी आहे इथपासून. आणि असा इथे पुढे थांबलेला आहे पुन्हा. आणि हा असाच रस्ता खराडी ते शिवणे होतो आहे. तो मला कन्फर्म माहिती आहे, कारण खराडीचा बऱ्यापैकी झालेला आहे. आणि या बाजूचा सुद्धा बऱ्यापैकी झालेला आहे. केवळ हा मधल्या टप्प्यातच राहिलेला आहे. आपण असं पुढे निघालो मुंडव्याच्या दिशेने. इथून तो रस्ता येईल, म्हणजे ती जी मागची बिल्डिंग दिसते तिथपर्यंत रस्ता मी रेडी आहे एवढ्यासाठी म्हणतो आहे की तो पूर्णपणे बांधून झालेला नाही, फक्त वापरात नाही आहे. आणि तोच असा कंटिन्यू असू शकेल जो खराडीकडे जाईल तो. हा असा इकडे कडेकडेनी. आपण आत्ता मुळामुठा नदी सुधार प्रकल्प पाहतो समोर. पुन्हा आपण थोडं पुढून मुंडव्याच्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करूया. हे समोरच्या बाजूला मुंडवा आहे आणि मागच्या बाजूला वडगाव शेरी. हे नदीपात्रातली कामं
केवळ एवढ्याकरता म्हणूया आपण प्रगती म्हणजे वेगाने चालू आहे. जाऊयात पुढे. आणि थोडं पुढे आल्यानंतर समोर मुंडवा दिसत आहे आणि इथे पहा हे कामंसुद्धा बऱ्यापैकी आहेत. कदाचित हे सुद्धा खराडी शिवणे रस्त्याचंच काम असावं, मला कन्फर्म माहिती नाही आहे. आपण असं मुंडव्याच्या दिशेने निघालो आहे. हे नदीपात्रातली कामं आणि आपण मुंडव्याच्या दिशेने तो समोर मला मुंडव्याचा ब्रिज आता स्पष्ट दिसू लागलेला आहे. तो समोर दिसतोय तो मुंडव्याचा ब्रिज. हे ऑलमोस्ट आता सेंटरवर उभा आहे. मुंडव्याचा ब्रिज आणि कल्याणीनगर कोरेगाव पार्कला जोडणारा रस्ता ब्रिज, ज्याला आगा खान ब्रिज नाव दिलेलं आहे, त्याच्या सेंटरवर उभा आहे. मागे जर दिसत असेल तो मुंडव्याचा ब्रिज. आपण असं पुढे मुंडव्याच्या दिशेने निघालो. समोर मुंडवा आणि इथे काम स्लो असण्याचं कारण मध्ये मी थोडंफार वर्तमानपत्रात वाचलं होतं. इथे स्मशानभूमीचे काही इश्यू आहेत, त्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये थोडीशी कामं कमी वेगाने आहेत. आपण असं मुंडव्याच्या दिशेने निघालो आहेत. पण ती स्मशानभूमीची कामं म्हणजे इकडे वडगाव शेरीच्या दिशेला काही इश्यू आहेत. असं आपण मुंडव्याच्या दिशेने निघालो आहे. मुंडवा खराडीच्या दिशेने आपण पाहू शकतो नदी जलपर्णी अशी वाहत आलेली आहे. हे मुळा मोठा नदीचं पात्र आणि आपण असं पुढे निघालो आहोत. या डाव्या बाजूला बऱ्याचशा स्मशानभूमी आहेत. आपण असं मागून म्हणजे कल्याणीनगरच्या दिशेने आलेलो आहे. हे आत्ता नदीपात्र आहे. हे नदीपात्रात मी ऑलमोस्ट उभा आहे आणि आपण असं पुढे निघालो आहे. पण अडचण अशी आहे मला की मी इथून माझी स्कूटर जाऊ शकणार नाही नक्की, कारण हे खड्डे किती मोठे आहेत मला माहिती नाही. मला पलीकडे जायचं होतं, पण मला हा व्हिडिओ आता इथेच बंद करावा लागणार आहे. समोर आपल्याला मुंडवा दिसतं, मुंडव्याचा ब्रिज दिसू लागलेला आहे, पण मला इथून रिटर्न व्हावं लागेल. आता हे आपण वडगाव शेरी म्हणू शकतो. आणि नदीपात्रात केवळ एवढ्याकरता हे नदीपात्र, समोरच्या बाजूला मुंडवा आणि तिकडे जायचं होतं आपल्याला, पण जाऊ शकणार नाही आहे मी. हा व्हिडिओ इथेच बंद करूयात. चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.